एक 22 तारखेला सकाळी पहाटे एक डेड बॉडी चिकलठाणा हद्दीमधील आडगाव शिवाराजवळ एक ट्रकमध्ये मिळाली होती। ती गाडी एक ट्रक जी आहे ती अहिल्यानगर या ठिकाणची होती आणि बॉडी अतिशय कुजलेल्या अवस्थेमध्ये ड्रायव्हर सीटच्या मागे जे क्लीनरला झोपण्याची जागा असते त्याच्या आतमध्ये जे टूल बॉक्सची जागा असते त्यात ती कोंबून ठेवली होती आणि एकंदरीत पाहता असं दिसत होतं की कमीत कमी 2 दिवस तरी जुनी ती बॉडी असावी, व्यक्ती मयत झालेली असावी। त्या ठिकाणी तात्काळ चिकलठाण्याचे अधिकारी, LCP, ॲडिशनल SP आणि SDPO मॅडम हे आपल्या टीमसह रवाना झाले। एकंदरीत पाहता हे क्लिअर होतं की त्याचं मर्डर झाला होता, कारण त्याच्या डोक्यावरच जखम होती। त्यानंतर तपासाची यंत्रणा फिरल्या आणि गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही एकूण 4 आरोपी, 4 आहेत ना, 3च आहेत ना, 3 आरोपी ज्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गणेश वसंत पवार आणि त्याच्याबरोबर गणेश कुटे आणि ज्ञानेश्वर घयाळ हे तिघही राहणार सुलतानपूर मेहकर, जिल्हा बुलढाण्याचे आहेत। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। बेसिकली त्यांचा उद्देश सदरच्या ज्या खुनामागे हेच होता की ती गाडी, त्या गाडीमधला जो माल होता तो त्यांना विकायचा होता। यामधला जो मयत व्यक्ती आहे त्याचं नाव आहे गणेश राऊत, हा राहणारा केडगाव अहिल्यानगरचा आहे आणि त्याची आणि जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार याची ओळख होती। दोघंही ड्रायव्हर होते। मयत व्यक्ती हा या सदर गाडीचा चालक आणि मालक स्वतः होता आणि तो नेहमी ह्या रूटवर म्हणजे रायपूरवरून माल विकत घ्यायचा आणि अहिल्यानगरपर्यंत आणायचा, हा त्याचा नेहमीचा रूट होता। तसेच जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार हा सुद्धा बदली ड्रायव्हर म्हणून या रूटवर काम करायचा, त्यामुळे त्यांची ओळख होती। आणि ही घटना साधारण 19 तारखेला सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही, कारण 19 तारखेला जो मयत व्यक्ती आहे तो रायपूरवरून हा माल विकत घेऊन निघाला आणि त्याचे म्हणजे हा व्यक्ती, त्याचा जो मुख्य आरोपी आहे तो त्याच्याबरोबर आला की मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो। आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये 20 तारखेला कारंजा ते मेहकरच्या दरम्यान केनवड शिवार आहे त्या ठिकाणी त्याचा मर्डर केला। त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे गणेश पवार त्यांनी इतर 2 साथीदारांना फोन करून बोलवले आणि मग त्यांना सुरुवातीला हे माहिती नव्हतं की मर्डर झालेला आहे। त्यांना फक्त सांगितलं की माल आहे आणि बॉडी ट्रकमध्येच लपवली होती, परंतु ह्या लोकांना माहिती नव्हतं। त्यांनी अतिशय शिताफीने हे सांगितलं की आपण नव्या गिरायकांना हे करायचं आहे, तर आपण दारू पिलेला आहे, वास येईल, त्याच्यामुळे मग आपल्या जवळ कोणी धंदा करणार नाही म्हणून परफ्यूम आणायला लावलं त्यांना येता येता आणि परफ्यूम वगैरे मारून ठेवला जेणेकरून वास किंवा दुर्गंध येणार नाही। परंतु मग नंतर 20 तारखे ते 22 तारखेच्या दरम्यान त्यांनी 1-2 ठिकाणी माल विकायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचा दुर्गंध जेव्हा यायला लागला तेव्हा त्यांनी ती गाडी सोडली, झालटा फाट्याच्या आसपास गेले। या दरम्यान त्याची पत्नी जी आहे त्याचे 20 तारखेपर्यंत मयत व्यक्तीशी तिच्या पतीशी बोलणं चालू होतं, परंतु 20 तारखेनंतर काही बोलणं झालं नाही म्हणून तिच्या पतीचे जे ओळखीचे लोक होते त्यांना फोन करून माहिती घेण्याबाबत विनंती केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा शोध मोहीम चालू केली आणि या दरम्यानच त्यांना झालटा फाटा येथे ही गाडी उभी असताना दिसली आणि मग तपासाचे चक्र पोलिसांना त्यांनी कळवलं आणि मग हे तपासाचे चक्र फिरले। त्यामुळे मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे आमच्या टीमचा की 24 तासाच्या आत कसलाही सुगावा नसताना कोणत्याही प्रकारचा आम्हाला ज्याला म्हणतो आय विटनेस नव्हते, केवळ 2 ठिकाणी CCTV फुटेजमध्ये अंधुकस आम्हाला फुटेज मिळालं ज्यामध्ये हे निश्चित झालं होतं की त्यावेळेस ती गाडी जी आहे तो मयत व्यक्ती चालवत नव्हता, म्हणजे कोणीतरी इतर व्यक्ती चालवत होता, पण त्याचा चेहरा दिसत नव्हता, काही दिसत नव्हता। पण अतिशय शिताफीने आमच्या टीमनी, विशेष कौतुक टेक्निकल टीमचा, LCBच्या टीमचा, ॲडिशनल SP मॅडम आणि SDPO मॅडम आणि ॲडिशनल SP साहेबांचा,
की त्यांनी अतिशय शिताफीने हा गुन्हा उकलकीस आणण्यास त्यांना यशस्वी झालेले आहे. हा आतापर्यंतच्या तपासामध्ये रायपूरवरूनच त्याच्याबरोबर त्याच्या आसपासच तिथून बसला. त्याच्या ओळखीचा नेहमीचा त्यांचा रूट असल्यामुळे तो म्हणाला की मला सुद्धा परत यायचं आहे या साईडला, औरंगाबाद साईडला किंवा नगर साईडला, तेव्हा मला लिफ्ट दे म्हणून लिफ्ट देण्याच्या ह्याच्यावरून त्यांनी हे केलं. आणि म्हणजे कारंजा ते मेहकरच्या दरम्यान त्याला आतमध्येच असलेला जो टॉमी आहे त्या टॉमीने त्याच्या डोक्यावर त्याचा वार केला आणि त्याला मर्डर केला. त्यांनीच मग एकटा त्यावेळेस असताना रात्रीच्या दरम्यान ती बॉडी जी आहे ते मागे त्या टूल बॉक्स किंवा त्या बॉक्समध्ये डंप केली आणि तो गाडी चालवायला लागला. आणि मग नंतर त्याच्या 2 साथीदारांना त्यांनी बोलवलं. ते आता त्यांचा तपास चालू आहे. त्याच्यातही त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड निघेल अशी आशा आहे. ह्यांनी आधी सुरुवातीला मला वाटतं लोणारच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी थोडासा माल विकला. तिथं 30 टन माल 3 क्विंटल माल विकला एका व्यक्तीला. आणि मग पुढे आल्यानंतर पुन्हा त्यांनी प्रयत्न केला, परंतु रात्रीच्या दरम्यान पोलीस पेट्रोलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना ते काही जमलं नाही. आणि जसं जसं वेळ निघत गेला तसं दुर्गंधी यायला लागली. आणि मग त्यांनी शेवटी त्याच्या मित्रांना सुद्धा त्यांना कळून गेलं की बॉडी इथं आहे, त्यामुळे तेही घाबरले असावेत. आणि मग त्यांनी ती गाडी तिथं ड्रॉप करून ते निघून गेले. आरोपी यांना बुलढाणामधून आम्ही अटक केलेली आहे. त्यांचं जे गाव आहे ते बेसिकली सर्वच्या सर्व राहणारे सुलतानपूर मेहकर या परिसरातले आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तिथून त्यांना अटक करण्यात आली. तो आता तपासात निष्पन्न होईल. आता इट इज टू प्रिलिमिनरी, म्हणजे टू अर्ली टू कमेंट ऑन दॅट. परंतु पूर्ण प्रक्रियामध्ये सुरुवातीपासून त्यांचा सहभाग कुठून सुरू झाला, काय झालं ते आता डिटेल तपासामध्ये निष्पन्न होईल. पीएम रिपोर्ट मध्ये आता ते आम्हाला अजून रिपोर्ट अहवाल जो आहे एक तर क्लिअर कट दिसतोय, पण त्याच्या हेड इंजुरीचा क्लिअर कट हे आहे, एव्हिडन्स आहे. आता किती वार आहेत काय आहेत ते पीएम रिपोर्ट मध्ये येईल. परंतु मला असं वाटतं की 24 तासाच्या आत आपल्याला कधी काल पहाटे 11 वाजता आहे ना, आणि आपल्याला आरोपी ताब्यात किती वाजता आले? आता आपण आरोपी 2:30 वाजता म्हणजे आयडेंटिफाय झाले होते पहाटे आम्हाला. प्रश्न आणि चॅलेंज तोच होता की म्हणजे त्यांना अटक करणे, त्यांना कळायच्या आधी, ते महत्वाचं होतं. आणि ते सगळे तिघही वेगवेगळ्या ठिकाणी होते. तिघांना पहिल्यांदा एक आरोपी आला, मग दुसरा, मग तिसरा, असं तिघांनाही 24 तासाच्या आत आम्ही अटक केली. येस, अजून तरी काही नाही आहे त्याच्यातून, असं काही दिसत नाही. स्टीलचे पाईप्स होते, ते बेसिकली रॉ फिनिश गुड नव्हते, ते अँगल्स आणि हे वेगवेगळे जे हे असतात रायपूर मधून आणलेले. तो आता आम्ही हे करू, तिथे गेल्यानंतर एक्झॅक्ट क्वांटिटी किती आहेत. आता ते 3 क्विंटल आहे, त्याची प्राइस आणि हे ते सगळं होऊन जाईल. ते आता त्यांना घेऊन आम्ही, अटक होणार नाही, पण तो तपासामध्ये त्यांचा रोल निष्पन्न झाला तर त्यांच्यावर कारवाई होईल. ते आता आपल्याकडे त्याच्यामध्ये त्यांचा रोल कितपत आहे, त्यांना काय सांगण्यात आलं होतं, हे सगळं तपासामध्ये आता सांगणं थोडंसं अवघड आहे. पीएम रिपोर्टच्या अहवालावरून आपल्याला होईल आणि तपास इट इज टू अर्ली. आत्ता तर आरोपी आम्ही आत्ता आणलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना इंट्रोगेट करून ताबडतोब जी चेन ऑफ इव्हेंट आहे ती इस्टॅब्लिश करणं. या बाकीच्या डिटेल्ड हे ते येत राहतात. 35 वर्ष 35 इयर्स. मुख्य आरोपी गणेश वसंत पवार याचा 35 वर्ष आहे. तो सुद्धा बदली चालक म्हणून काम करतो. आणि दुसरा आरोपी आहे गणेश गजानन कुटे, राहणार सुलतानपूर. तिसरा आरोपी आहे ज्ञानेश्वर गणेश घायाळ, राहणार गायखेडा, तालुका लोणार.